मागील अनेक दिवसापासून अशा चर्चा होत आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींना हटवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि तशा प्रकारच्या भरपूर गोष्टी मध्यंतरीच्या काळामध्ये झालेल्या आहेत, परंतु हा परत विषय चर्चेमध्ये आला। याचं कारण आहे आजचा एक व्हायरल होणारा व्हिडिओ। हा व्हिडिओ इंडिया आघाडीच्या नेत्याकडून व्हायरल केला जात आहे आणि यामध्ये असं दिसत आहे की योगीजी फक्त राजनाथ सिंह यांना नमस्कार करतात, परंतु अमित शाह यांना नमस्कार करत नाहीत आणि यामुळेच आता हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे। आणि जितेंद्र आव्हाड यांनी पण सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलेलं आहे की वाटतंय कुठंतरी बिनसलं यांचं, अशा प्रकारची पोस्ट केली आणि इंडिया आघाडीचे नेते हे व्हिडिओ व्हायरल करत आहेत। तर आता परत हा मुद्दा उठतोय की खरंच योगींना डावलतंय कोण किंवा योगींना हटवण्याचा प्रयत्न कोण करत आहे। पहिली गोष्ट आहे लोकसभेमध्ये झालेलं नुकसान। लोकसभेमध्ये ज्या प्रकारे बीजेपीला यूपीमध्ये नुकसान झालं तेव्हापासूनच योगी आदित्यनाथना हटवण्याच्या चर्चा होत्या, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या चर्चा शांत झाल्या होत्या। 2 नंबरचा फॅक्टर आहे योगी सरकारमध्येच असलेले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य। असं सांगितलं जात आहे की हे योगी आदित्यनाथच्या विरोधात असतात आणि आजकाल त्यांच्या दिल्लीच्या फेऱ्या खूप जास्त वाढलेल्या आहेत। दिल्लीमध्ये जाऊन ते JP नड्डा भेटतात, अमित शाह यांना भेटतात आणि आपल्याला पण माहित आहे की अमित शाह आणि JP नड्डा हे पण योगी आदित्यनाथला पसंत करत नाहीत किंवा एक प्रकारे अंतर्गत विरोधच करत असतात। मागे जेव्हा ह्या चर्चा खूप जास्त होत होत्या तेव्हा अशाच प्रकारे केशव प्रसाद मौर्य एकदा दिल्लीला गेले होते, तेव्हा पण ह्या चर्चांना उधाण आले होते। मात्र तेव्हा JP नड्डांनी स्पष्ट केलं की नाही, आम्ही योगीच्या विरोधात काहीच करत नाहीत, योगीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहणार आहेत असं सांगितलं होतं। परंतु आता आजचा व्हिडिओ आल्यानंतर आता परत असं दिसतंय की इंटरनली बीजेपी मध्ये खूप मॅटर झालेले आहेत किंवा स्पेशली उत्तर प्रदेशमध्ये बोलायचं झालं तर, आणि अमित शाह आणि खास करून योगीमध्ये सगळं व्यवस्थित नाही असं म्हणता येईल। परंतु या पाठीमागे एवढंच कारण आहे का? या पाठीमागे दुसरा एक अँगल असू शकतो भावी पंतप्रधानाचा। आता जर नरेंद्र मोदी यांचा चेहरा सोडला तर स्वतःची ओळख असलेले किंवा संपूर्ण भारतामध्ये ज्यांना ओळखलं जातं असे बीजेपी मध्ये खूपच कमी नेते आहेत। त्यापैकीच एक आहेत अमित शाह, 2 नंबरला आहेत योगी आदित्यनाथ। तर भावी पंतप्रधान म्हणून पण यांच्याकडे बघितलं जातं आणि मी का तू यामुळे यांचा संघर्ष असू शकतो। म्हणजेच पंतप्रधान जर व्हायचं असेल तर कोणाचं तरी आताच मार्केट डाऊन करायचं किंवा त्याचं जे पद आहे ते पक्षातून कमी करायचं, अशा प्रकारचं कुठतरी हे कारस्थान वाटू शकतं। भावी पंतप्रधानाच्या अँगलनं जर विचार केला तर अमित शाह जाणून बुजून योगींना टार्गेट करताय असं पण म्हणू शकता। तर हे 3 कारण असू शकतात, जसं की पहिलं लोकसभेमध्ये झालेलं नुकसान, 2 नंबरचं कारण आहे केशव प्रसाद मौर्य यांचा असलेला विरोध आणि 3 नंबरचं आहे भावी पंतप्रधान। तर या तिन्हीपैकी तुम्हाला कोणतं कारण वाटतंय ज्यामुळे योगींना डावललं जाते? कॉमेंट करून नक्कीच सांगा।